देशाच्या विविधतेतील एकतेच्या अमूल्य खजिन्यात काही जणांकडून विष पेरण्याचा प्रयत्न. संविधानावर संबोधित करताना पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. और जब तक चुनाव न आणीबाणीच्या संविधानिक व्यवस्था संपवण्यात आल्या. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच पुसलं जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात. काँग्रेसच्या एका परिवारानं संविधानाला धक्का दिला. या कुटुंबाची कुनीतीची परंपरा आजही कायम. पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर हल्लाबोल. इंदिरा गांधींकडून सावरकरांचं कौतुक. मग तुमच्या आजी संविधानाविरोधी होत्या का? श्रीकांत शिंदेंचा सवाल. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचं इंदिरा गांधींनी सांगितलं. राहुल गांधींचं प्रत्युत्तर. भाजपच्या 16 संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीत पाठवली. ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप जाणार असल्याची माहिती. आमदारांना फोनची प्रतीक्षा. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार. यादीत प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर. मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात याकडे लक्ष. हिंगोलीतील 43 महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवल्याचा धक्कादायक प्रकार. बाळापूर ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार. चौकशीनंतर दोषींवर कारवाई होणार. पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघातामुळे गेल्या 15 तासांपासून वाहतूक कोंडी. घाटकोपरमधील रमाबाई ब्रिज उतरताना क्रेनचा अपघात. 1 जण गंभीर जखमी.